नमस्कार। आज शिकणार आहोत आपण रक्षाबंधन स्पेशल सुंदर आणि खूपच सोपी रांगोळी। आपण चौकोनमध्ये बघा असा कलर टाकून घेणार आहोत, पिवळा व्यवस्थित करून घेणार आहोत ने मध्येही चौकोन आकारात आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे। खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे। आपल्याला व्यवस्थित लाल कलर चौकोनमध्ये टाकून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। सोप्यात सोपी आणि खूपच सुंदर आपली कलरफुल रांगोळी होणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा बाहेरून मी डॉट टाकून घेणार आहे मुठीने। हाही व्हिडिओ आहे माझा, मुठीने डॉट कसा टाकायचा। सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायची, तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत मुठीने आजूबाजू चौकोन आकारात। खूपच इझी मी रांगोळी आणली आहे आणि खूपच आपली कलरफुल रांगोळी होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। अगदी सोप्यात सोपी रांगोळी, कोणालाही येईल अगदी अशी रांगोळी आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित डॉट टाकून घ्यायचे आहेत। पूर्ण आपल्याला चौकोन भागात असे डॉट टाकून झाल्यानंतर आपल्याला प्लास्टिकचा गोल चम्मचने गोल करून घ्यायचे ते डॉटला। अशा पद्धतीने बघू शकता मी गोल करते। अगदी तुम्ही नक्की काढा ही रांगोळी, खूपच सोपी रांगोळी मी दाखवली आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। आपल्याला असं गोल करून घ्यायचे प्लास्टिकच्या चम्मचने किंवा बोटाने। त्याच्यामध्येही मी लाल कलर टाकून घेणार आहे मुठीने, जिथं आपण गोल केलंय त्याच्यामध्ये। आपल्याला गोल चम्मचने फक्त वरती सरकवत जायचे, हाफ डॉट मधूनच वरती सरकवायचे आपल्याला, अर्ध्या डॉट मधनं। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सरकवत जायचं आहे फक्त गोल चम्मचने। अर्ध्या डॉट मधून असं वरती खेचत जायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडा पिवळा कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने रेषांमध्ये, बघू शकता तुम्ही। फक्त आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत पिवळ्या कलरच्या। विरुद्ध कलरही मी दाखवलेला आहे तुम्हाला आणि कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे मी। एका दादाची मला कमेंट होती की रक्षाबंधनची तुम्ही रांगोळी दाखवा, म्हणून त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे त्यांच्यासाठी, त्या भाऊंसाठी। एकदम सिंपल आपल्याला
अशा पद्धतीने रांगोळी तयार करायची। अगदी मी साध्या पद्धतीने, ज्याला रांगोळी येत नसेल, खूपच सोप्या पद्धतीने मी रांगोळी आणत असते। पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे। आपण बाहेरही थोडे पिवळे डॉट टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। हे बघा, इथं रक्षाबंधन असं आपण लिहून घेणार आहोत। मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे। आणि आपल्याला फेविकॉलची बॉटलचा वरचा टोप थोडा कट करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे कलरफुल किंवा व्हाईट रांगोळी काढू शकता। रांगोळी गाळली नाही तर गळत नाही बॉटलमध्ये, म्हणून रांगोळी गाळून भरा आणि वरचा टोप कट करा थोडासा। खूप यूजफुल बॉटल आहे, तुम्ही नक्की यूज करा। बॉटल तुम्ही नक्की यूज करा, यूजफुल बॉटल आहे। फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची तोही व्हिडिओ आहे माझा, पूर्ण व्हिडिओ बघत जा। अशा पद्धतीने आपण सुंदर अशी राखीही काढणार आहोत। हे बघा, गोल मिनी डॉट टाकून घेतला आहे आणि आजूबाजू आपण टिपके टाकून घेणार आहोत गोल आकारात व्यवस्थित। थोडं आपल्याला चम्मचने गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने। मध्येही गोल करायचं आणि त्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहोत। आजूबाजू आपण विरुद्ध कलर टाकणार आहोत। अशा पद्धतीने मी पिवळा कलर टाकून घेणार आहे। बोटाने थोडा आपल्याला गोल गोल करून घ्यायचे, म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे। मध्येही आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। सर्वात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायचं, तोही व्हिडिओ आहे माझा। इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की पहा। इथेही आपल्याला 2 डॉट, नंतर 1 डॉट टाकून घ्यायचा आहे। इथेही 2 डॉट आणि 1 डॉट पुढं टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्यालाही आपण बोटाने गोल करून घेणार आहोत, कारण विरुद्ध आपल्याला कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आपल्याला त्याच्यामध्येही विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। साध्या पद्धतीने मी तुम्हाला कलरफुल रांगोळी दाखवली आहे। कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। आणि हे बघा, फेविकॉलच्या बॉटलने मी असा धागा असा काढून घेणार आहे राखीचा, आणि पुढेही आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे दोघं साईडला। काहीतरी टोकदार वस्तूने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे। इथेही आपल्याला डॉट टाकून घ्यायचं आहे व्हाईट, बोटाने गोल करून घ्यायचे। त्याच्यातही विरुद्ध कलर टाकायचा आपल्याला थोडा चुटकीने। इथेही आपल्याला वेगळे कलर टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे कलरफुल दिसेल असं करून। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत, कमेंट करायला विसरू नका। आणि इथेही आपण काय करणार आहोत, रस्सीला काडी घेतली मी। काडी घेऊन आपल्याला इथं थोडा डार्क मी पिवळा कलर टाकून घेणार आहे लास्टला,
बघू शकता। त्यालाही बोटाने आपल्याला पंच करून घेणार आहोत। त्याच्यातही थोडा आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे विरुद्ध कलरचा। इथेही आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत। मध्येही आपल्याला बोटाने गोल करून विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने थोडी मी पिवळ्या कलरची रेस मारून मी अगरबत्तीच्या काडीने थोडं आपल्याला रेषा पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने अगरबत्तीच्या काडीने नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की येईल। ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। नक्की कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत। कारण मी भरपूर सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा। धन्यवाद।